आज आपण वरण चकोल्या किंवा वरण चपात्या कशा बनवायच्या ते बघूया. आमच्याकडे याला दिवसे म्हणतात. काहीतरी साधं खायचं आहे आणि तोंडाला चवही नाही, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. नमस्कार, नागपुरियन फूड या माझ्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 कप तुरीची डाळ घेतलेली आहे. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. 1 कप तुरीची डाळ म्हणजे 5 लोकांसाठी पुरेशी आहे. आता ही डाळ एका कुकरमध्ये काढून घेऊया. हे प्रमाण मी 5 लोकांसाठी घेतलेलं आहे. तुम्हाला जास्त किंवा कमी करायचं असेल तर प्रमाण कमी जास्त करू शकता. हळद घालूया. ज्या कपाने आपण डाळ घेतलेली आहे त्याच कपाने पाणी घालायचं आहे, म्हणजे अंदाज चुकत नाही. मी इथे 1 कप डाळ घेतली, त्यासाठी मी 3 कप पाणी घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्या होऊ द्यायच्या आहे. थंडीच्या दिवसामध्ये वरण चकोल्या गरम गरम खूप छान लागतात. डाळ शिजेपर्यंत आपण पीठ मळून घेऊया. मी इथे 5 लोकांचा अंदाज सांगितलेला आहे. ज्या कपाने मी डाळ घेतली त्याच कपाने 4 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पिठामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो तसंच थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ खूप पातळ किंवा घट्टही व्हायला नको. पीठ मळून तयार झालेलं आहे, ते एका बाजूला झाकून ठेवूया. डाळही शिजून तयार झालेली आहे. डाळ शिजवताना पाण्याचा अंदाज अगदी बरोबर झालेला आहे, कमी किंवा जास्त झालेला नाही. डाळ मोठ्या पातेल्यामध्ये काढून घुसळून घेऊया. वरण थोडं पातळच करायचं आहे, त्यासाठी पाणी घालूया. अशा प्रकारे वरण पातळ करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून वरणाला उकळी येऊ द्यायची आहे. जे आपण पीठ मळून ठेवलेलं आहे त्यामधला थोडासा उंडा घेऊन चपाती लाटून घ्यायची आहे. उंडा खूप मोठा घ्यायचा नाही, अगदी मीडियमच घ्यायचा आहे. चपाती लाटून घ्यायची आहे. त्यावर अशा प्रकारे तेल लावून चपाती तयार करून घ्यायची आहे. मी इथे त्रिकोणी करत आहे, तुम्ही गोल पण करू शकता. चपाती खूप जाड करायची नाही, जाड झाली की ती शिजल्यावर खायला छान वाटत नाही आणि पातळ केली की वरणामध्ये तुटून जाते. एक तयार झाली की वरणामध्ये अशा प्रकारे सोडत जायची. चपात्या शिजायला लागल्या की त्या वर येतात. चपात्या वर आल्या की चमचाने अशा पकडायच्या आणि दुसरी अशी खाली सोडायची. जर आपण चपात्या वरच्या वर सोडत गेलो तर वरच्या चपात्या ह्या कच्च्या राहील. म्हणून वरच्या चपात्या चमच्याने पकडत जायच्या आणि जसजशा तयार होतात तसतशा चपात्या वरणामध्ये सोडत जायच्या. चकोल्या मीडियम ते लो फ्लेमवरच शिजवायच्या आहे. सर्व चकोल्या वरणामध्ये सोडून झाल्यानंतर साधारणतः 5 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर शिजू द्यायचं आणि गॅस बंद करायचा. वरण चकोल्या किंवा वरण चपात्या खाण्यासाठी मी चटणी तयार करत आहे. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी 2 लसूणच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहे, त्या घालूया. हलका ब्राऊन कलर आला की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये हवं तेवढं तिखट घालायचं, मीठ घालायचं आणि मिक्स करायचं. आम्हाला चकोल्यांबरोबर ही चटणी आवडते, तुम्ही तुपाबरोबर पण खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, एकदा ही रेसिपी बनवून तर बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.